श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा स्वामी संदेश तुमच्या समोर आला असेल तर याला दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश जर तुम्ही संपूर्ण ऐकलात तर याच मोबाईलवर तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर कोणी तुमचे जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेव, फक्त 2 मिनटं शांत बस, मनातील सारी काळजी बाजूला ठेव आणि मनात फक्त माझं नाव घे. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. तुझ्या हातात जो मोबाईल आहे ना, याच्यावरून तुला येईल एक आनंदाची बातमी, एक कॉल, एक मेसेज जो तुझं आयुष्य बदलून टाकेल. आताही तू म्हणतोस, खरंच का होईल असं काही? हो, होईल. कारण श्रद्धेला सामर्थ्य असतं. मनात विश्वास असेल तर चमत्कार घडतोच. आणि मी आहेच तुझ्यासोबत. स्वामी समर्थ म्हणतात, अशी वेळ आली आहे की तुझं नशीब पलटणार आहे. तू जे गमावलं होतंस ते आता परत येईल. जे हरवलं होतं ते सापडेल. जे दूर गेलं होतं ते जवळ येईल. तू जेव्हा एकटं वाटत होतं तेव्हाच मी तुझ्या सोबत होतो. तू रडतोस पण मी गुपचूप पाठीवर हात ठेवतो. तू जिंकावस म्हणून मी तुझ्यावर कृपा करतो. आज फक्त शांत बस, सगळं काम बाजूला ठेव. तुझ्या मनात जे दुःख आहे ते मला सांग. मनातल्या मनात बोल, स्वामी मला हे हवं आहे, आणि विश्वास ठेव तुला नक्की मिळेल. जर तुला वाटत असेल की आयुष्य थांबलंय, संधी नाही आहेत, दारे बंद झालीत, तर लक्षात ठेव, स्वामी समर्थ कुठेही दार बंद करत नाहीत, ते नवीन दरवाजे उघडतात. आज हे ऐकल्यावर तुझ्या मोबाईलवर येईल एक अशी बातमी जिची तू वाट पाहत होता. कदाचित नोकरीची संधी, एखाद्या समस्येचं समाधान, पैशाचा स्रोत, एखाद्या माणसाचा कॉल किंवा एखादी चांगली बातमी. हे सगळं शक्य आहे फक्त मनापासून माझं नाव घेत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा असेल तर अडथळे आपोआप बाजूला होतात. जिथे संपल्यासारखं वाटतं तिथेच नवं काहीतरी सुरू होतं. तू थांबू नकोस, हार मानू नकोस. आताच या क्षणी फक्त माझ्यावर सोपव सगळं. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तू माग मी देईन, पण विश्वास हवा, निखळ मनापासून. जेव्हा मोबाईल तुझा वाजेल तेव्हा लक्षात ठेव, ही माझीच कृपा आहे. हे संयोग नाही, हे संकेत आहे. मनातून मन, स्वामी मी तुझ्या सोबत आहे. आता या जीवनात चमत्कार घडव. माझं दुःख तू घे, सुख दे. तू प्रत्येक वेळी, रोज सकाळी आणि रात्री 1 मिनटं माझं नाव घे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा विजय असो. आणि बघ आयुष्यात कसं बदलते. चिंता सोड, दुःख विसर, शंका मिटव. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या वाट्याचं सुख मी साठवून ठेवलंय, फक्त वेळ आली की तुला देईन. तू चालत राहा विश्वासाने. स्वामी समर्थ म्हणतात, तू आता थकलास होय, पण आता विश्रांतीचं वेळ आलंय. हे थांबणं नाही, ही सुरुवात आहे. किती वेळा तू प्रामाणिक राहिलास, किती वेळा मेहनत केलीस पण फळ नाही मिळालं. लोकांनी हसवलं, अपमान केलाय, पण मी गप्प नव्हतो रे. मी बघत होतो तुझं खंबीरपण, तुझा संयम आणि तुझी श्रद्धा. स्वामी समर्थ म्हणतात, दिवस गेलेत अंधाराचे, आता उजेडाची वेळ आली आहे. तुला ज्या क्षणी वाटत की काहीच उरलेलं नाही, त्याच क्षणी मी तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. मोबाईल हातात आहे ना, त्यावरूनच येईल तुला बातमी. कदाचित मेसेज, कदाचित कॉल, पण नक्की येईल. कारण मी म्हटलंय, आता चमत्कार घडणारच. तुझ्या जीवनात अडथळे आले ते तुला घडवण्यासाठी होते, तोडण्यासाठी नव्हते. प्रत्येक वेदना ही शिकवण आहे. प्रत्येक अश्रू माझं मागे सामर्थ्य आहे. तू फक्त माझं नाव घे, तू फक्त मनापासून म्हण, स्वामी समर्थ माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे.
तुझं बोलणं मी ऐकतोय, तुझ्या न बोललेल्या भावना मी ओळखतोय, तुला न सांगता मी तुझं दुःख पुसतोय. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवंय ते मी देईन, कधी आज कधी उद्या, पण योग्य वेळी योग्य मार्गाने. काही क्षण विसरू नकोस. जेव्हा तुझं नशीब फिरतंय, जेव्हा अचानक संधी येते, जेव्हा बंद दरवाजे उघडतात आणि सगळं कसं सुरळीत वाटतं, तेव्हा आठव, हा मीच आहे, स्वामी समर्थ. तू मागतोस घर, मी देईन. तू मागतोस नोकरी, मी देईन. तू मागतोस पैसा, मी देईन. तू मागतोस समाधान, मी नक्की देईन. पण आधी तू दे विश्वास आणि पूर्ण विश्वास. जेव्हा तू मनापासून विश्वास ठेवतोस, तेव्हा मी सृष्टीच्या शक्तींना सुद्धा हलवतो. माझ्या भक्तासाठी मी काहीही करू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्याशी फक्त भक्त म्हणून नाही, तर मित्र म्हणून बोलतोय. तू फक्त 2 मिनिटं शांत बस, स्वतःला स्वच्छ करून घे, श्वास घेत राहा आणि फक्त म्हणत राहा, जय जय स्वामी समर्थ. काही क्षणात तुझ्या मोबाईलवर येणारी बातमी तुझ्या आयुष्याचं वळण बदलू शकते. नवीन दिशा, नवीन उमेद आणि नवीन पर्व. स्वामी समर्थ म्हणजे अडचणीवर उपाय, रडण्याला आधार, हरवलेल्या दिशा, थांबलेला गती आणि विश्वास ठेवणाऱ्याला चमत्कार. आज तू हे ऐकतोयस कारण हे स्वामींचं बोलणं आहे. ही गाठ आज बांधली गेली आहे. ही कृपा आज तुला साक्षात अनुभवायला मिळेल. आताच तुझं मन, तुझं हृदय सगळं शांत कर आणि फक्त म्हण, स्वामी तूच माझा सर्वस्व आहेस, तूच माझा संकट मोचक आहेस, तूच माझं जीवन मार्गदर्शक आहेस. हे उच्चारताच तुझ्या भोवती एक दिव्य शक्ती फिरू लागते. मन शांत होईल, डोळे पाणावतील, पण हृदयाला आधार वाटेल, कारण स्वामी पाठीशी उभे आहेत. आता थांबू नका, त्यामुळे पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या अगदी जवळ आहे, पण तूच बऱ्याच वेळा स्वतःला दूर नेतोस, शंका करतोस, घाबरतोस, थकतोस. पण आता नाही, आजपासून नाही. तू तयार आहेस का चमत्कार बघण्यासाठी, नवीन सुरुवात अनुभवण्यासाठी? तुला मिळणार आहे तुझ्या जीवनाचा सर्वात मोठा संदेश. तो तुझ्या मोबाईलवरूनच येणार आहे. हो, याच मोबाईलवरून, अगदी 2 मिनिटात. पण त्याआधी तू मनापासून एक गोष्ट ठरव की आता मी मागे हटणार नाही. माझा देव, माझा स्वामी माझ्या पाठीशी आहे. माझं आयुष्य मी स्वामींच्या चरणी सोपवलंय. आजवर जे काही गमावलं ते परत मिळण्यासाठी नाही, तर नवीन भरभरून मिळण्यासाठी मी तयार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा दुःखात आहेस तेव्हा मी जास्त जवळ असतो, पण तूच लक्ष देत नाही, कारण तू दुःखात बुडालेला असतोस. आजपासून हे बदलायचंय. आजपासून दुःख आल्यावर मी म्हणायचं, स्वामी हेही तू माझं आहेस, हेही तूच हाताळ. मी फक्त तुझं नाव घेईन. पुन्हा सांगतो, मोबाईलकडे फक्त एक यंत्र म्हणून नको बघू. ते एक माध्यम आहे जिथून स्वामी तुला बातमी पाठवतील. तेच काम जिथे तू अपात्र वाटत होतास, तेच संधी जिथे नाही मिळाली होती, तेच नातं जिथे तुटलं होतं ते परत येणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे माणूस थांबतो तिथे मी सुरू करतो. तुला वाटतंय माझ्यासाठी काही उरलेलं नाही, पण मी सांगतो, तुझ्यासाठी मी उभा आहे आणि माझ्याकडे खूप आहे. आज मनात फक्त एकच गोष्ट ठेव, माझं काही हरवलं नाही, सगळं अजून यायचं आहे. स्वामींच्या कृपेने ते आजपासून सुरू होत आहे. मोबाईलच्या स्क्रीनकडे बघताना स्वतःशी बोल, हे फक्त कॉल नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. कारण तेच म्हणतात, तुला मी विसरलो नाही, फक्त तू मला थोडा विसरला होतास. पुन्हा जवळ ये, पुन्हा माझ्यावर विश्वास ठेव, पुन्हा मनापासून म्हण, जय जय स्वामी समर्थ. आजपासून प्रत्येक सकाळ माझ्या नावाने सुरू कर, प्रत्येक रात्र माझ्या नावाने संपव. फक्त 7 दिवस मनापासून श्रद्धा ठेव. 7व्या दिवशी असं काही घडेल जे तुझ्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब तयार आहे, तुझं भविष्य लिहिलं गेलंय आणि तू त्यात नायक आहेस. कधीही हार मानू नकोस, पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू किती वेळा मनातून तुटलास, पण तरीसुद्धा इतरांसमोर हसत राहिलास. हे बघून मलाही वेदना झाली, पण आता वेळ आली आहे तुझ्या चमत्काराची वेळ.
मोबाईल हातातच आहे ना, हाच मोबाईल ज्यावरून तुझ्या स्वप्नांची दारं उघडणार आहेत. कारण मी म्हटलंय 2 मिनिटात चमत्कार बघ. हे 2 मिनिटं फक्त वेळ नाहीत, हे 2 मिनिटं म्हणजे विश्वास, श्रद्धा आणि परिवर्तनाचा आरंभ आहे. आजवर तू किती वेळा अपमान सहन केलास, कोणी बोललं आहे, काही होणार नाही तुझं, पण आज त्याचं उत्तर देईल स्वामी समर्थांची कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, लोकांचं बोलणं थांबण्यासाठी मी तुझं नशीब इतकं उंच नेईन की जिथे लोक फक्त पाहत राहतील आणि तू चमकत राहशील. स्वतःला विचार, मी इतकं सहन केलं, काय याचं काही फळ नाही का? हो आहे, आणि ते फळ तुझ्या आयुष्याच्या दाराशी आलं आहे. पण त्यासाठी तुला स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करावं लागेल. मनात असो दुःख, हातात असो थोडंसं, तरीसुद्धा म्हणायचं, स्वामी समर्थ माझ्यावर कृपा कर. ते शब्द उच्चारले की आतून एक ऊर्जा जाणवेल. कारण तो शब्द नाही, तो साक्षात स्पर्श आहे. आजपासून सगळं सोपं होईल असं नाही, पण प्रत्येक कठीण प्रसंगात स्वामी स्वतः पाठीशी उभे राहतील. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य बदलायला माझ्या आशीर्वादाला एक क्षण पुरेसा आहे, आणि तो क्षण आता आला आहे. फोनवर कॉल येईल, तो केवळ व्यवसायाचा नाही, तो आशेचा, संधीचा, बदलाचा असेल. तुझं आर्थिक आयुष्य बदलणार आहे. जे पैसे थांबले होते, जे व्यवहार अडकले होते, ते आता मार्गी लागणार आहेत. कुटुंबात सुसंवाद येईल. जी नाती तुटली होती ती परत जोडली जातील. जी माणसं तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हती ती आता तुला अभिमानाने पाहतील. नवी संधी मिळेल. जिथे तू अर्ज करत थकलास तेथून तुला आता उत्तर येईल. प्रेमात समाधान येईल. हृदयातील ओलं आता समाधानाच्या अश्रूमध्ये बदलेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा मागे मागे वळून पाहू नकोस, कारण मी तुझ्यासाठी पुढे वाट तयार केली आहे. फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेव. स्वतःवर विश्वास ठेव, स्वामींचं नामस्मरण सुरू ठेव, चमत्काराच्या वेळी घाबरू नकोस, ते स्वीकार कर. आजपासून प्रत्येक सकाळी हे वाक्य बोलायचं, स्वामी समर्थ, मी तुला विसरलो नाही आणि तू मला सोडलं नाही. मग बघ, तुझ्या जीवनात दररोज एक नवीन लघु चमत्कार घडायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला फक्त संकटातून बाहेर काढणार नाही, तर तुला तुझं सर्वोत्तम रूप दाखवणार आहे. तू किती वेळा असं वाटलं असेल, मी प्रयत्न करतोय पण काहीच होत नाही, लोक पुढे जात आहेत पण मी तिथंच अडकलोय. कधी येईल तो दिवस जिथे मीही आनंदाने, अभिमानाने जगेन. आता हे एक. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा तो दिवस यायला लागलाय. तुझं भाग्य आता चमकायला लागलंय आणि तुझं आयुष्य आता संपूर्णपणे उजळणार आहे. उजळणार म्हणजे काय? तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य येणार आहे. डोळ्यातला थकवा आता विश्वासात बदलेल. मनातील चिंता शांततेत बदलेल आणि घरात, हृदयात, कामात एक नवा प्रकाश दिसेल. स्वामी म्हणतात, तुझ्या प्रत्येक अश्रूला मी ओवाळून टाकलंय आणि त्याच्या बदलत्या तुला आशीर्वाद दिलाय. सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे. मोबाईलवर एखादा कॉल येईल, एखादा मेसेज वाचशील, कुठून तरी एखादं नवं काम, संधी, नातं तुझ्यापर्यंत पोहोचेल. हे सगळी काही योगायोग वाटेल, पण ते योगायोग नाही, ते स्वामी योग आहे. स्वतःला दररोज 3 वेळा सांग, माझं नशीब बदलतंय, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, माझं आयुष्य आता उजळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला नेहमीच साथ दिली आहे, पण आता वेळ आली आहे तुला वर नेण्याची, आणि मी तुला तिथे नेईन जिथे तू स्वतःलाही स्वप्नात पाहिलं नव्हतंस. पैसा येईल, पण तो फक्त धन नाही, तो स्वामी कृपेचा परिणाम असेल. काम मिळेल, पण ते फक्त नोकरी नाही, ते तुझ्या स्वाभिमानाचं साधन असेल. माणसं येतील, पण ती फक्त संबंध नाही, ते देवाने पाठवलेले मदत असेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता सगळा अंधार संपत चाललाय, फक्त तू आता उजेडाकडे चाललाय. सुरुवात कर. काय करावं यासाठी 5 सोप्या गोष्टी. दररोज सकाळी जय जय स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. मोबाईलवर एक तरी आध्यात्मिक व्हिडिओ नाहीतर मंत्र ऐका. जसं की आपला व्हिडिओ, आध्यात्मिक व्हिडिओ आपण दररोज पाहू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला थोडी मदत करा, ती मला पोहोचते. तुमचं काम, स्वप्न, संधी, त्यात माझं नाव जोडा. रोज स्वतःशी एकदा तरी सांगा,
मी स्वामी समर्थाचा आहे. मग बघ, सगळं जड वाटणं हलकं होईल. जे शक्य वाटत नव्हतं ते शक्य होईल आणि जे स्वप्नातही नव्हतं ते सत्यात उतरू लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आली आहे तुझे संपूर्ण आयुष्य उजळून टाकण्याची, कारण माझा आशीर्वाद दार आता तुझ्यासाठी उघडलंय. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताच्या आयुष्यात जे काही हरवलं आहे ते हरवलेलं राहत नाही, कारण मी स्वतः ते पेरत आणतो. योग्य वेळ आल्यावर तू आजवर अनेक गोष्टी गमावल्या असतील, पैसा, नाती, संधी, आत्मविश्वास किंवा स्वतःवरचा विश्वास, पण आता त्या सगळ्याचं पुनरागमन होणार आहे. जे गेलं होतं ते परत येणार आहे आणि यावेळी अधिक भरभरून येणार आहे. कधीकधी वाटतं इतकं काही गमावलं की आता काही शिल्लक नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, हरवलेलं हे ते संपलेलं नसतं, ते थांबलेलं असतं. माझ्या कृपेची वाट बघत ज्या क्षणी तू मनाने पुन्हा उभा राहतोस त्या क्षणी माझा आशीर्वाद प्रवाहित होतो आणि ते सगळे तुला परत मिळायला सुरुवात होते. हरवलेली नाती जी तुटली होती त्याची बोज अजूनही मनात आहे, पण आता स्वामींच्या कृपेमुळे ती माणसं परत येणार आहेत. क्षमा, प्रेम आणि समजूतदारपणा घेऊन परत येणार आहे. ज्यांनी तुला ओळखलं नाही त्यांना आता तुझी खरी किंमत कळणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी माणसाच्या हृदयात प्रेमाचं बीज पेरतो आणि मग पूर्वी तुटलेली मने जोडली जातात. तुला आत्मविश्वास हरवला होता का होईना, पण आता तुला पुन्हा तोच आत्मविश्वास तुझ्या पायात बळ देईल, कारण आता मी तुला ढकलत नाही, मी तुला उचलतोय. जेव्हा देव हात पकडतो तेव्हा पुन्हा अडकण्याची शक्यता राहत नाही. तुला पावलांना आता दिशा मिळेल. मी दिशा म्हणजे यश, समाधान आणि स्थैर्य आहे. पैसा गेलाय हे तुला ठाऊक आहे, पण स्वामी समर्थ म्हणता, पैसा गेलाय पण माझा आशीर्वाद थांबलेला नाही, हे लक्षात ठेव. जो पैसा मेहनतीने गमावला तो कृपेने परत मिळतो आणि जो पैसा अन्यायाने हरवला तो आशीर्वादाने दुप्पट होऊन परत येतो. तू प्रामाणिक होतास म्हणूनच मी आता तुझ्यासाठी दार उघडतोय. पैसे येतील पण केवळ उधळण्यासाठी नाही, ते येतील तुझं भविष्य सुरक्षित करण्यासाठी. स्वप्न हरवलेली होती सुद्धा, पण ती आता परत तुझ्या डोळ्यासमोर येतील. आधी ती स्वप्न होती, आता ती ध्येय होतील. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त स्वप्न झोपेत नसतात, ती माझ्या कृपेने जागेपणी सत्यात उतरतात. तुला जेव्हा वाटेल की हे शक्य नाही तेव्हाच एक अशी घटना घडेल की तुझा विश्वास पुन्हा जागा होईल. स्वतःवरचा विश्वास गेलाय हे सर्वात मोठं नुकसान होतं, पण स्वामी समर्थ कधीही आपलं भक्त गमावू देत नाही. तू हरवलायस असं तुला वाटतं, पण मी तुला सापडून घेतोय. आता मी तुला तुझ्याच अंतर्मनात पुन्हा भेटवतोय. आता तू म्हणशील, हो मी परत उभा राहू शकतो आणि यावेळी स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, हरवलेले परत येतं, पण जेव्हा मी पुन्हा नव्याने येतो आणि त्यामुळे तेव्हा अधिक चांगल्या स्वरूपात येतं. म्हणून धीर धर. तू तुझ्यासाठी रडत होतास ते तुझ्यासाठी परत येणार आहे, पण आनंद, समाधान आणि गरम्या घेऊन. आजपासून एक वाक्य रोज मनात बोल, स्वामी समर्थ, मी जे हरवलंय ते परत मिळवायला तुझ्यावर विश्वास ठेवतो. हे वाक्य फक्त शब्द नाही, हा माझ्यासोबतचा करार आहे. जे हरवलंय ते परत येणारच आणि ते येणार स्वामी समर्थांच्या कृपेमुळे. स्वामी समर्थ म्हणतात, बरंच काही गमावून बसलास, खूप सहन केलंस, पण आता थांबायची वेळ नाही, कारण तू जिथे आहेस तिथूनच थोडं पुढे, तिथेच तुझं यश उभं आहे. किती वेळा वाटलं असेल की आता पुरे झालं, आता दमलोय, आता नको पुढे जायला, पण एक यश तुझ्यापर्यंत पोचायला निघालंय. तू एक पाऊल चाल, मी 10 पावलं तुला पुढे नेईन. स्वामी समर्थ म्हणतात, यशाची वेळ येते, पण त्याच क्षणी अनेक परीक्षा पण येतात, हे लक्षात ठेव. जेव्हा अंधार जास्त गडद होतो तेव्हा समज की पहाट अगदी जवळ आली आहे. तुझ्या जीवनात सध्या जे चाललं आहे थोडं गोंधळलेलं वाटतंय, मनात संदेह आहे, काहीही ठरलेलं नाही, हे सगळं म्हणजे यश येण्यापूर्वीची शांती आहे. ती शांतता म्हणजे स्वामींची तयारी, कारण आता तुझे यश दारात आलंय. कधी वाटतं मी योग्य वाटेवर आहे का, तर उत्तर येतं हो, कारण तुला थांबवायला वाटतं याचाच अर्थ तू योग्य मार्गावर आहे. जिथे घड्याळ थांबतं तिथे वेळ चालू लागते, जिथे माणूस थांबतो
ते स्वामी पुढे नेतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या प्रवासात मी पाहतोय, तू कोसळलास तरी उठलास, तू रडलास तरी चाललास, पण तुझं धैर्य पाहिलंय. आता मी तुला यश देणार आहे. स्वतःला दररोज एक वाक्य सांग, माझं यश फक्त मीच नाही कमावत, ते स्वामी समर्थ घडवत आहे. काय दिसणार आहे आता तुला? अचानक एखादी चांगली बातमी, जे काम बंद पडलं होतं ते परत सुरू होईल. ज्यांनी नाकारलं होतं ते आता स्वतः फोन करतील. ज्याचं उत्तर नाही होतं त्याचं उत्तर हो येईल. त्यामुळे हे सगळं तुला विचित्र वाटेल, पण हेच आहे स्वामी समर्थांचं चमत्कारिक गणित. जे तुला समजत नाही ते स्वामी समर्थ घडवत आहे. कृपेने सांगतो, आता थांबू नकोस. हे काही शेवट नाही, हे आहे तुझ्या यशाचं दार. स्वामी समर्थ म्हणतात, जर अजून चाल, कारण आता मी तुला अशा उंचीवर नेणार आहे जिथे पोचण्यासाठी तुला इतके दिवस वाट पाहावी लागली. स्वप्न अजून अधुरी वाटत असतील, पण स्वामी समर्थ म्हणतात, मीच त्या स्वप्नात रंग भरतोय, मीच त्यांना पूर्णत्व देतोय आणि आता तुला स्वप्न ते वास्तवात व्हायची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, का रे बाळा, तू इकडे तिकडे कुंडल्या दाखवत फिरतो, शांत्या करत फिरतो, अंधश्रद्धेची आहारी जातो, ग्रहतारे बघत फिरतो. अरे शांती करायच्या आधी तुझं मन शांत स्थिर कर, बरोबर मार्ग सापडेल. ग्रहतारे आमच्या इशाऱ्यावर कार्य करतात. त्यामुळे स्वामींची अनन्य भावाने शांत चित्ताने भक्ती करा. स्वामी सर्व ठीक करतात. शरण जाता समर्था, वरदहस्त मस्तकी ठेवता. गुरुकृपा लाभासाठी सोडू लागे अहंता मना. नको मनी खोटी लालसा. प्रसिद्धी जर स्वामींना पूर्ण शरण गेलं तर स्वामी त्यांच्या वरदहस्त आपल्यावर ठेवतात. स्वामींची कृपा प्राप्त होण्यासाठी अहंकार, प्रसिद्धी अशा खोट्या लालसेपासून दूर राहिले पाहिजे, म्हणजे स्वामी कृपा मिळेल. माझ्या स्वामींनी कधीही पापी पुण्यवान, देवदानव, भक्त अभक्त, गरीब श्रीमंत, उच्च नीच, आस्तिक नास्तिक, चोर डाकू, साधू संत कोणी कसेही पाप अथवा पुण्य करून या स्वामींनी प्रत्येकाला जवळ केलं व योग्य वाट दाखवून त्यांच्यावर कृपा केली. खरंच माझे स्वामी खूप ग्रेट आहेत. स्वामींकडे आपण खूप काही मागत असतो. काही वेळा जर ते भेटत नसलं की आपण स्वामींना दोष देतो. पण स्वतःला एक प्रश्न विचारावा की आपल्या आध्यात्मिक बँकेत किती पुण्य शिल्लक आहे की नाही, आधी ते बघितले पाहिजे आणि आपली नामस्मरण तथा इतर सेवा वाढवली पाहिजे. म्हणजे स्वामी देखील आपले काम लवकरच मार्गी लावतील. बाळांनो, तुम्ही कोण आहात, कुठल्या पदावर आहात व तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, गरीब श्रीमंत आहात, या सर्व गोष्टींची मला काही एक घेणं देणं नाही. मला फक्त तुमच्यातील शुद्ध भाव आणि या भावनेने केलेली पुकार ऐकायला येते आणि ही पुकार ऐकून मी स्वतःहून तुमच्याकडे धावत येतो. आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नाही, परंतु नकळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा आपण केलेली नसते. आयुष्यात काही वेळ, काही क्षण एकांतात घालवत जा, कारण त्यावेळी आपण आपल्याशी एकरूप असतो आणि तेव्हाच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे भेटत असतात. बऱ्याच वेळा आपण हशात होतो, निराश होतो, उदासीन होतो, अस्वस्थ, अगदी खचल्यासारखे वाटतं. पण त्यावेळेस स्वामी आपल्याला संदेश, व्यक्ती, सेवेकरी, विचार, ग्रंथ इत्यादीपैकी कोणत्याही रूपात उपदेश, मार्गदर्शन करतात आणि आपल्याला पुन्हा नवीन स्मृती आणि जगण्याची नवीन उमेद देतात. आणि येथे स्वामींच्या या वाक्याची प्रचिती होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःला असं घडवा, एवढं यशस्वी बनवा की आज जे तुला नाकारत आहेत त्यांचे स्वप्न तू पाहतो आहे ना, त्यांना तुझे स्वप्न पडले पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी असेन. स्वामींकडे फक्त एवढंच मागा, स्वामी मला दुसरं काहीच नको, फक्त तुमची जन्मोजन्मी साथ हवी, तुमचा पूर्ण कृपाशीर्वाद हवा, त्यानंच सर्व आलं. आमच्या वाईटावर सर्वजण आहेत, आमच्याबाबत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात,
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या जीवनाची दोरी, आमचे सर्व सूत्र हे स्वामींच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काहीही करा, आम्हाला काहीही फरक पडत नाही. ज्या रस्त्यावर स्वामी सोडून कोणतीही साथ देत नसेल तर समजून जा की जे होणार आहे ते इतरांच्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे फक्त स्वामींवर दृढ विश्वास, श्रद्धा, संयम ठेवा आणि सात्विक भक्ती करत जावा. स्वामींनी वर्षानुवर्षे सोहळ्या ओवळ्या कर्मकांडात अडकलेल्यांना बाहेर काढून योग्य आध्यात्मिक वाट दाखवली आणि आपण अजूनही त्याच सोहळे ओवळे कर्मकांडात अडकून पडलेलो आहोत. त्यामुळे आधी स्वामींना पूर्ण समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या वाटेवर, आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करा. त्यावेळेस स्वामींना आपली सेवा जास्त आवडेल. जीवनात खूप दुःख, संकट, आपदा, विपदा आहेत, परंतु त्या सर्वांशी लढण्याची जिद्द, सामर्थ्य, 100 हत्तीचे बळ हे पुढील स्वामींच्या अभिवचनानेच येते. जसे भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. आयुष्यात गुरुला फार महत्त्व आहे. गुरु परंपरेला महत्त्व आहे. गुरूंनी दाखवलेल्या मार्गाला महत्त्व आहे. स्वामींनी जगाचे कार्य चालवण्यासाठी अनेक सत्पुरुष, संत घडवलेले आहेत. त्यांना दीक्षा देऊन त्यांना देखील आपल्या समान बनवले. जो स्वामींचा झाला, स्वामींनी त्याला आपल्या समान बनवले. स्वामींची अनेक अनन्य भावाने भक्ती सेवा करता स्वामींनी ओळखा. स्वामी जन्माचे सार्थक करतात. कोणाला श्रीमंतीची अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्यांचा, घोड्यांचा, आज्ञाचा, ज्ञानाचा, प्रतिष्ठेचा, मुलांबाळांचा, कोणाला पद प्रतिष्ठेचा तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. स्वामींची केलेली सेवा कधीच व्यर्थ जात नाही आणि महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांसाठी अशक्य असे काहीच नाही. स्वामी भक्तांसाठी सर्व गोष्टी सहज शक्य आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अफाट शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपलं सर्व आयुष्य विचारांवर अवलंबून असते. मोरपंख दुर्मिळ झाले कारण लोकांनी त्याला जपलं नाही. कुठल्याही गोष्टीला जपावं लागतं तरच ते टिकतं, नाहीतर ते दुर्मिळ होऊन हळूहळू संपून जातं. म्हणून चांगले मित्र, चांगले नाती वेळोवेळी जपा, नाहीतर हळूहळू ते दुर्मिळ होतील. हे स्वामी राया, तुम्ही आमची पात्रता नसताना देखील आमच्याकडून सेवा करवून घेतात. आपण कधी धर्माचा, जातीचा, वर्णाचा, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कसलाच भेद करत नाहीत. तुमचा वरदहस्त सदैव आमच्यावर राहू द्या. आम्ही भक्त आपले अनंत जन्माचे ऋणी आहोत. मला मिटवायला, मला संकट टाकायला माझ्या वाईटावर लाखो जण पावला पावलावर उभे आहेत, पण मला वाचवायला एकमेव माझे स्वामी माझ्यासोबत खंबीर उभे आहेत. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक शर्यतीचे प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथे शक्य करायला मी आहे. तुझ्या पाठीशी तू घाबरू नकोस. हे स्वामीराया, माझ्या प्रयत्नांना बळ दे, साथ दे आणि यश दे, कारण आता ही माझ्या एकट्याची परीक्षा नसून तुझ्यावर असलेल्या माझ्या भक्तीची आणि विश्वासाची परीक्षा आहे. ज्यावेळेस आपण सर्वांकडून नाकारले जातो, दुनिया तिरस्कार करते, आपली मनातील भावना कोणी समजून घेत नाही, त्यावेळेस स्वामींच्या तसबिरीजवळ, मूर्तीजवळ किंवा बसल्या जागी स्वामींचे ध्यान करून हे सर्व स्वामींना सांगा. खूप हलकं वाटतं आणि इतकंच नाही तर स्वामी हे सर्व ऐकतात आणि मार्गसुद्धा मोकळ्या करतात. हा अनुभव आहे, तुम्ही पण करून पाहावं. अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भागतात, परंतु स्वामी सेवकऱ्यांनी, भक्तांनी अक्कलकोट निवासी आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामींच्या मूर्तीचे नुसते ध्यान जरी केले तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात. स्वामींचं आणि आमचं नातं कसं आहे माहिती
रस्त्यावर जाणाऱ्या भेटणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा मुखातून नुसते स्वामींचे नाव जरी ऐकले ना, तरी तो अनोळखा व्यक्ती आपलासा आपल्यातला वाटायला लागतो. कारण दोघांचं श्रद्धास्थान एकच आहे, जे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या दरबारात दर्शनात जाताना आपला मोठेपणा, श्रीमंती, सुंदरता, मान, अभिमान, गर्व हे सर्व बाजूला ठेवून दर्शनात जाणे. स्वामी या गोष्टी नाही बघत, स्वामी अंतर्मन बघतात. महत्त्वाचं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला स्वामींनी दिल्या आहेत ते स्वामींना दाखवता कामा नये. हे बाळा, स्वतःला कधीच कमजोर समजू नको. मैदानात उतरला आहे तर मैदान गाजवा. हार मानू नको, कारण तुला साथ द्यायला स्वतः मी आहे ना. जिथे हरल्यासारखं वाटेल तिथे डोळे मिटून माझा चेहरा आठव. माझे नाव घे, बाकी मी पाहेन. आणि तू आहे, घाबरू नकोस. मैदान गाजवल्याशिवाय मागे हटू नकोस. पूर्वजन्माची पुण्याई साधली म्हणून या जन्मी लाभले स्वामी गुरु. हा जन्म झाला पुन्हा स्वामीमय. या देही लाभला गुरु आम्हासी. तीर्थरूपी माऊली राहिल्या सदा ही भक्ती स्वामी चरणी. मनुष्य आपला जन्म कशासाठी झाला आहे हेच जगाच्या संसाराच्या मोहात लागून विसरून गेला आहे. हे जग, संसार, नाते, संबंध, पैसा हे सर्व भ्रम आहे. संसारात राहून आताच परमार्थ करून आपला जन्म सार्थक लावा. वेळ गेल्यावर, मृत्यूजवळ आल्यावर पस्तावा करून काहीही फायदा होत नाही. हे स्वामीराया, काहीही होऊ दे, मला कोणत्याही परिस्थितीत असू दे, पण माझ्या मनाला तुझी आठवण राहू दे. तुझा विसर नको पडू देऊस. माझं मन तुझ्या चरणी सतत लागून राहू दे. हेच माझे मागणे आहे तुझ्याकडे स्वामीराया. स्वतःचा सन्मान हा स्वतः जपायचा असतो. तो कुणाकडूनही अपेक्षित नसतो. कारण हे जग सन्मान देईल अथवा न देईल, पण अपमान नक्कीच देतो. म्हणून स्वतःचा सन्मान स्वतः जपा. जगातील लोकांकडून अपेक्षा ठेवू नका, स्वामींकडून ठेवा. स्वामींची सेवा करा आणि भक्ती करा. स्वामी सांगतात, तुम्हाला तुमचे प्रारब्ध कर्म हे भोगावेच लागतात. ते भोगला मागे पुढे करू नका. फक्त त्याला जोड आमच्या नामाची, आमच्या सेवेची, भक्तीची द्या. म्हणजे आम्ही त्या भोगाची तीव्रता कमी करून देऊ व आमच्या नामस्मरणाने, भक्तीने मोक्ष प्रदान करू. हे बघ बाळा, तू जे म्हणतो ना की मी एवढा देवदेव करतो तरी देव परीक्षा बघतो. अरे तू हे नाही म्हणत की प्रत्येक संकटातून, टेन्शनमधून अलगद सावरतो तू. अरे आम्ही तुमच्यासोबत प्रत्येक क्षणाला असतो, त्यामुळे तू अलगद सावरला जातो. फक्त ते तुम्हाला ओळखता येत नाही. आम्ही आहोत सोबत म्हणून तुम्ही आहात हे लक्षात घे. सेवा कर आणि आमची भक्ती कर. दुःख तर आयुष्यात सगळ्यांनाच असते. काहींना बोलून दाखवता येते तर काहींचे अबोल राहतं. आपल्याला स्वामींनी स्वामींचा सेवेकरी भक्त म्हणून जन्माला घातले, हे आपले भाग्य. त्यामुळे दुःखाला विसरून स्वामींची सेवा, भक्ती करा, कल्याण होईल. आतापर्यंत बऱ्याच जणांना, सेवकऱ्यांना, स्वामी भक्तांना आपण कोणत्या महान, अद्भुत, गूढ शक्तीची भक्ती करत आहोत हे समजलेले नाही. अजून देखील आपण स्वामींना थोडंसं सुद्धा ओळखलं नाही. स्वामींनी अनेक अद्भुत योगी, सिद्ध, महात्मे, संत तयार केले. त्यामुळे आधी सर्वांनी स्वामींना ओळखा. जगभरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षू, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीस आले. त्यांचे कल्याण स्वामींजवळच झाले. तेव्हा अक्कलकोट सोडून इतर ठिकाणी वनवन फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की स्वामींनी अकले से खुदा पहचानो हे आपल्यासारख्या वाट चुकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे. एक मात्र खरं आहे, स्वामींचे शिष्य भक्त मात्र दुनियेत स्वामीशिवाय कोणालाही घाबरत नाही. मग ते षड्यंत्र, संकट, तंत्र, मंत्र, बाबा बोवा, शाप, ताप काहीही असो, सर्वांना उरून पुरून निघतात. कारण संपूर्ण ब्रह्मांड व त्यातील सर्व शक्ती, ऊर्जा ही स्वामींच्या अधीन आहे. जेव्हा वाईट वेळ, उतरता काळ, संकट आले तेव्हा माझ्या जवळून माझे मित्र, जिवलग, नातेवाईक, रक्ताचे नाते यांच्यासाठी खूप केलं, अशा सर्वांची पळ काढला. पण तेव्हा एकट्यापणाची जाणीव नाही होऊ दिली. क्षणाक्षणाला साथ दिली आणि देत आहात स्वामी तुम्ही.
बस स्वामी, आता फक्त स्वतःची जिंदगी जगायची, नको ते खोटे नाते संबंध आणि स्वामी तुमची सेवा भक्ती करायची बस. जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत शुद्ध अंतःकरणाने मनातील प्रिय भावनेने बोलत असतो तेव्हा तो व्यक्ती त्या भावनेला न्याय देत नाही, आपल्याशी तेवढ्याच भावनेने बोलत नसतो. कारण एकतर त्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आलेली असते किंवा त्या व्यक्तीची आवड वेळेनुसार बदललेली असते. परंतु स्वामींना पण शुद्ध अंतःकरण भावनाची कदर करणारा, प्रेमाला न्याय देणारा व्यक्ती प्रिय आहे. स्वामी योग्य न्याय करतात ते तितकाच सत्य आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहोत, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार, आमचे ध्यान करणार, तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. स्वामींना ओळखणं एवढं सोपं नाही. ते पृथ्वीपती, यशपती, देवाधिपती आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीच सत्ता चालत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की आपण एवढ्या मोठ्या शक्तीचे उपासक आहोत, हे आपले अहोभाग्य. त्यामुळे सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करत राहा, कल्याण करून घ्या स्वतःचे. मनुष्याने आपले कर्म चांगले ठेवावे. आपल्याला कोणी बघत नाही असा गैरसमज करून घेऊ नये. जेव्हा नियती हिशोब घेते तेव्हा तिथे कोणाचा वशिला चालत नाही. स्वामींच्या सेवेत राहा, नामस्मरण करत राहा. मनुष्य स्वभाव आहे की काम झालं की विसरणे. स्वामींनी प्रत्येक वेळा संकटात धावून आले आहेत, परंतु मनुष्य कामापुरता देव पूजतो. संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही, असे करू नका. संकट आलेले असो, अडकलेले काम असो वा नसो, स्वामींची नित्यनेमाने सेवा करा. मग बघा स्वामी काय काय करतात आपल्यासाठी. देव कोणत्याही धर्माचा का असेना, पण त्यासाठी दिवसातून 1 मिनिटे वेळ नक्कीच द्या. कारण त्या 1 मिनिटाचा पुण्य तुमच्या संकटाच्या वेळी व आनंदाच्या वेळी तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या जीवनाच्या अकाउंटात मध्ये कसे बॅलन्स उभे करून राहतो तुमचं गुगल पण दाखवू शकत नाही. ज्यावेळेस भयंकर वादळ संकटाचा भडीमार होतो, अशा काही वेळेस कितीही देवदेव व्रत केल्यावर तरी त्या अनुभवाचा येत नाही. अशा वेळेस काहीही न करता एकच करायचं, सर्व शांतपणे जे होत आहे ते होऊ द्या. फक्त एक करा, एक उदबत्ती स्वामीजवळ लावून ती संपेपर्यंत रोज स्वामींचे नामाचा जप करायचा. दिव्य अनुभव येतील, करून पहा. अरे बाळा, अशा संकटांनी प्रसंगांनी खचून कसं चालेल. अरे तुझ्यावर अनेक जण अवलंबून आहे, ते तुझ्यासाठी आशेने बघत आहे. त्याच्यासाठी तू एकमात्र पर्याय आहे. अरे माझी एवढी खंबीर साथ असताना कशाला डगमगत आहे. चल उठ, बघ बरं, माझे नाव घे, कर माझी सेवा आणि लाग कामाला. आता तरी दुनियाला ओळख रे. अरे एवढं संकट आलेलं, वाईट प्रसंग आलेत, पण कोणी साथ दिली का तुला? कोणीच नाही. अरे तुझं आणि माझं नातं अनेक जन्माचं आहे, म्हणून मला तुला प्रत्येक प्रसंगातून, संकटातून सोडवायला यावे लागते. सेवा भक्ती करत राहा, दुसऱ्यांना पण सेवेला लाव, बाकी मी बघून घेईल. इतरांची मन जिंकून जा, हेच खरे सत्य. बाकी सत्ता, संपत्ती, पैसा काहीही बरोबर येत नाही. आपण गोर, गरीब, अडकलेले, धडकलेले, निर्धार अनंतांची केलेली सेवा ही अंतिम क्षणी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवते. मी सांगतात का रे मूर्खांनो, आमचे भक्त सेवेकरी असून अंधश्रद्धेला बळी पडतात. हीच आहे का आमची शिकवण? अरे मनुष्य एवढा शुद्ध, सात्विक, पवित्र आहे का की देवी देवता त्यांच्या अंगात संचार करतील? अशा मूर्खांच्या नादी लागून स्वतःची कर्म गती खराब नको करूस, अंधश्रद्धा बाळगू नको. आमची निर्गुण निराकार रूपाची भक्ती कर, तुझे कल्याण होईल. लक्षात ठेव. मी सांगतात बाळा, तुझं कोण आहे ओळखायचं असेल ना, तर तुझ्या वर एखादा वाईट प्रसंग, संकट येऊ दे आणि तू त्यांना आपलं मानतो, आदर करतो, विश्वास ठेवतो, प्रेम करतो, माझे माझे मिरवतो ना, त्यांना सांगून बघ. जे सुद्धा या प्रसंगात तुला आधार, साथ न देता पळ काढतील, संपर्क कमी करतील. त्यामुळे फक्त माझा नामाचा जप कर आणि अशा प्रसंगी मला हाक मार. मी आलोच लगेच तुझ्यासाठी
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटकवून ठेवली पाहिजे. भगवंतही अशी एकच वस्तू स्थिर आहे. कोणाविषयी वाईट विचार मनात आणू नये, त्यापासून आपलेच मन गढूळ होते. दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा. मला फक्त चांगले करण्याचे, चांगले पाहण्याचे व चांगले ऐकण्याचे व्रत घेतले पाहिजे. तुम्ही 21 दिवसात 1.25 स्वामी मंत्र असा शब्दमंत्र लिहून काढला तर तुम्हाला याचा वेगळा प्रत्यय येईल. हे होऊ शकते. आजपर्यंत मी या शब्दसमूहाचा कोट्यावधी उच्चार व हस्तलिखित करून नदी, समुद्र अशा ठिकाणी तर काही शुद्ध भूमी विसर्जित केला आहे. कोणताही सुंदर, शुद्ध, अर्थपूर्ण शब्द समूह एकत्र करून त्याचा उच्चार वारंवार केला की प्रभावी मन, बुद्धी, शरीर व आत्मा एका मोठ्या आनंदमय कोशातून अग्निबाणासारखे प्रवास करायला लागते व त्याचा अंतरात्म्यातला एक शुद्ध शुभ्र चंद्रप्रकाश दिसून तो कृतकृत्य होतो. श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते. श्वास संपला तर जीवन संपते, विश्वास संपला तर संबंध संपतात. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही असताना काळजी कशी करतोस रे? तुझं काम फक्त माझ्याजवळ अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कारभार वाहण्यास आम्ही समर्थ आहोत. स्वामी म्हणतात, सर्वात मोठं यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. एकटे उभे राहण्याची हिंमत ठेवा. जग ज्ञान देते, साथ नाही. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. सुखातही सद्गुरूंची आठवण व्हायला पाहिजे. दुःखात तर त्यांची आठवण होतच असते. अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखी एक पटते की आपली सगळी सुखे आणि दुःखे त्यांनी स्वीकारलेली आहे. एकदा त्यांनी स्वीकारले आहे असे म्हटले की मग आपण चिंतारहित होतो. करून बघा हा प्रयोग. आपण एकदम शांतच होतो. डोक्याला काही ताप उरत नाही. मग फक्त आला दिवस वाटेला आलेली कर्तव्य सांभाळून व त्यांचे नामस्मरण करून आनंदाने घालवायचा. वेळ कितीही वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहेत म्हणून भोगावेच असतात. पण आम्ही तुझ्या सोबत आहो ना, मग तुझी नुकसान तर नक्कीच होऊ देणार नाही. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत नसाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सेवा करा. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडवू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीबही बदलेल. अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब आता. हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा. मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्यानं नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोक बोलणारच. तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही. संकटाचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यातला तुला सहज खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतात असे नाही. त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरुपटीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वळवण्याची प्रयत्न करू नये.
नावेत बसल्यावर किनारी पोचविण्याचे काम नावड्याचे असते. तसेच आपण श्री गुरूंचे कास धरून ठेवावी, ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा म्हणजे सोपे नाही, ती परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात, ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंनी भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुर्गकर्काचा योग समजावा. ज्या दिवशी कुठलीही समस्या तुझ्या आयुष्यात उद्भवते त्याच दिवशी तिचं समाधान देखील जन्म घेतं. म्हणून कुठल्याही समस्येला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. जयाला नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली. त्याचा योगक्षेम वायस्वय स्वामी माऊली. देव अडवण्यासाठी पुण्य असावं लागतं, देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं, देवावर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं, देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल, ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजन घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. तर मग त्याचा अभ्यास करण्याचे कार्य प्रयोजन, तर त्याचे कारण हेच की आपल्या भगवंताची विस्मृती झाली आहे. दुसरं काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होत असते. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल. हे शक्य वाटणे, हे टाळणे अशक्य. हे शक्ती दे सहाय्या, जे शक्य साध्य आहे निर्धार ते कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्म करावी म्हणजे झाले. नामात जो प्रपंच करील त्याचाच प्रपंच पूर्णत्वाला जातो. समस्या कोणत्याही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसले नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समजून ठेवून आपल्या अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिक करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने, भक्तीने, सेवेने दुःख समून नष्ट होते. स्वामी नामाने नुसते भविष्य बदलत नाही तर भविष्य बदलण्याची पात्रता स्वामी आपल्यात आणतात. तुझी चिंता व्यर्थ आहे, कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मला बोल. देव कुठे दिसतो का कुणा मानवाला, त्यासाठी नित्य शरण जावे लागते. त्याला संकटमयी तोच धावून येतो. श्री स्वामी रूपी तोच मदतीला येतो. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुणसंपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहे. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. तर नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो. योगात कष्ट कर. या युगात जो साधने अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो. भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप कळत जातो. योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत, तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या ओरस मुलाप्रमाणे आहे. भगवंताला दृष्टीआड होऊ न देणे हीच खरी भक्ती, हेच खरे अनुसंधान, हाच खरा परमार्थ.
आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे. नुसते देहाने तीर्थस्नान पूजापाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणून हारायचं नसतं. अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणे हे परमात्माचे सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदाने राहावे. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ना, ते पुढेही नेतील. फक्त हा मनात आपला विश्वास असला पाहिजे. कपडावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपडावरील घामदत भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावर हात ठेवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. श्री स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे सर्वात मोठे डॉक्टर आणि स्वामींचा नामस्मरण हा सर्वात उत्तम औषध आहे. कडूगोळी कधीही चावता येत नाही तर गेली जाते. तसेच जीवनात अपमान अपयश धोका यांसारखे कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्याला चागळत चवळत बसू नये. त्याला जेवढे चावत बसाल आठवत राहाल तर जीवनात आणखी कडू होईल. अधिक सकारात्मक चिंतक कसं बनावं? आयुष्याचा नियम कोणता? तर विश्वासाचा नियम. विश्वास हा तुमच्या मनातला एक विचार असतो. गोष्टी आपलं नुकसान करतील, आपल्याला इजा करतील अशी धारणा ठेवू नका. तुमच्या अर्धसज्ञ मनाच्या बर करण्याच्या, प्रेरणा देण्याच्या आणि तुम्हाला समृद्ध करण्याच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही जसा विश्वास ठेवाल तसं तुमच्या बाबतीत घडेल. नकारात्मक गोष्टी काहीही साध्य करत नाहीत. नकारात्मकतेत जगण्याची निशाणीसुद्धा नाही. तिच्यात आहे अशपात, विनाश आणि मरण. नकारात्मकता हा यशाचा मोठा शत्रू आहे. जे लोक प्रत्येक गोष्टीची हेटाळणी करतात ते नेहमी अवघड परिस्थितीबद्दल आणि व्यवसायाच्या वाईट अवस्थेबद्दल, वाईट तब्येतीबद्दल आणि दैन्यावस्थेबद्दल सतत तक्रार करत असतात. ते नकारात्मक आणि विनाशकारी प्रभाव स्वतःकडे आकर्षून घेतात आणि स्वतःच्या सर्व प्रयत्नावर पाणी सोडतात. जे सतत विनाशकारी विचार करत असतात आणि विनाशक भाषा बोलत असतात त्यांना विधायक विचार सोडून जातो. कारण ते विचारणं सकारात्मकतेच्या जवळपाससुद्धा फिरकू शकत नाही. सकारात्मकतेला आकर्षून घेणारं त्यांच्यापाशी काही नसतं. सर्जक तत्व नकारात्मक विनाशक वातावरणात जीव धरून शकत नाही. एकही उपलब्धी तिथे मिळू शकत नाही. त्यामुळे नकारवादी लोक नेहमी घसरणीला लागलेले असतात. ते अपयशच पैदा करतात. ते होकारार्थी शक्ती गमावून बसतात आणि पुढे पाऊल टाकता येत नसल्यामुळे भरकटत जातात. सकारात्मकतेमुळे तुम्ही शक्ती गमावून बसता. नकारात्मक गोष्टीमध्येच तुम्ही गुंतून बसलात तर तुमच्या महत्त्वाकांक्षेला पश्चाताप होईल. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य विषारी बनून जाईल. त्या तुमचा आत्मविश्वास मारून टाकतील आणि हळूहळू तुम्ही परिस्थितीचे स्वामी बनण्याऐवजी परिस्थितीचे बळी बनून जाल. काहीतरी करण्याची शक्ती आत्मश्रद्धेमधून, आत्मविश्वासामधून येत असते. तुम्ही काहीही करायला घेतलं तरी जोपर्यंत आपण हे करू शकतो असं तुम्हाला वाटलं नाही तोपर्यंत तुम्ही ते करणार नाही. तुम्ही जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व गाजू शकणार नाही, जोपर्यंत तुम्हाला ते प्रभुत्व आतून जाणवत नाही आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये करून पाहत नाही, जी गोष्ट विचारात आणता येत नाही ती आचरणात कशी आणली जाईल, अगोदर मनात तुम्ही ती गोष्ट साध्य केलीत तरच प्रत्यक्षात ती साध्य होईल. कितीतरी लोक भीतीच्या आणि अपयशाच्या विचारांना त्यांच्या जीवनावर अधिराज्य गाजवू देतात. त्यामुळे ते आव्हानशून्य पुढचा मार्गच खुंटवून टाकणाऱ्या नोकरीच्या चाकोरीत अडकतात. परिणामी त्यांचं उत्पन्न तुटपुंज राहतं, जीवनशैली सामान्य बनते आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना समाधान मिळत नाही. ज्यांच्यापाशी विधायक नाविन्यपूर्ण कल्पना असल्या तरी त्या सुचवायला ते घाबरतात. काय अर्थ आहे ते विचार करतात, त्या कल्पना नाकारल्याच जातील. विधायक अभिवृत्ती असलेले स्त्री पुरुष सामान्य जीवनभर समाधान मानत नाहीत. भीतीची जागा आत्मविश्वास घेतो आणि त्यांची करिअर पळपळते. इतरांबरोबरच्या नात्याबाबत सकारात्मक राहा. दुसऱ्यांबद्दल एखादा दुष्ट, रोगट, विषवादी, दूषित किंवा घातक विचार तुमच्या मनात आला तर ताबडतोब स्वतःला थांब,
पिछे मुड असं बजावून रोखा. तुमचा मोहरा सूर्यापेक्षा असू दे. तुम्ही जगात कोणतं साकारत्य करू शकत नसाल तरी निदान विषारी बीज इस्तस्त पसरायची नाही. दुष्ट भावनेच आणि द्वेषाचं विष कालवायचं नाही, एवढा निर्धार करा. तुमच्या कार्यक्षेत्रात आणि आयुष्यातल्या इतर उपक्रमात नेहमी प्रत्येकाबद्दल मायाळू, धर्मानुसारी, मौदात्त आणि प्रेमवृत्ती बाळगा. म्हणजे तुम्ही त्यांना निराश न आणता किंवा त्यांच्या मार्गातला अडथळा न बनता उलट दुःख आणि अंधार नाहीसा करून सूर्यप्रकाश आणि आनंद पसरू शकाल. इतरांना हतोत्साहित करण्याऐवजी त्यांना सहाय्य आणि प्रोत्साहन देऊ शकाल. मारिसा एल नव्या नोकरीवर रुजू झाली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या खात्यात ती एकटीच आफ्रिकन अमेरिकन होती. तिनं तिच्या सहाऱ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण जो झिडकारला गेला त्याने तिच्याकडे केवळ दुर्लक्षच केलं असं नाही, तर ते मुद्दाम तिच्या वाटेला जाऊन तिचं आयुष्य अप्रसन्न होईल अशा रीतीने वागत होते असं तिला वाटायचं. मारिसाच्या मनात प्रथम मानवी संसाधन खात्यात समान रोगाविषयक संधीच्या धोरणाचा अधिक्षेप या सदरात तक्रार दाखवला करण्याचा विचार डोक्यातून गेला. पण थोडा साधक बाधक विचार करून तिनं स्वतःच या प्रश्नाचा तोंड द्यायचं ठरवलं. बचावात्मक भूमिका घेऊन त्या स्त्रियांना तोंडावर बोलण्याऐवजी तिनं सकारात्मक पवित्रा घ्यायची ठरवलं. आपली चडफड बाजूला ठेवून तिनं त्यांची अभिवृत्ती समजून घ्यायला आणि ती कशी बदलता येईल याचं चिंतन करायला सुरुवात केली. तिनं त्याच्या काम करण्याच्या सवयीचा अभ्यास केला आणि स्वतःच्या ज्या विशेष ज्ञानासाठी तिला कामावर घेण्यात आलं होतं ते मुद्दाम कष्ट घेऊन त्यांच्यापर्यंत पोचवायला सुरुवात केली. तुलनेने कमी काळात तिनं आपल्या सहकार्याच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. हळूहळू तिनं त्याच्या मैत्रीही संपादन केली. त्यांनी आपल्याच टोळीतील एक म्हणून अखेर तिचा स्वीकार झाला. आशावादी दृष्टिकोन विकसित करा. आशावादी दृष्टिकोन बाळगणं गोष्टी बिघडणार नाहीत तर चांगल्याच पार पडतील असा विश्वास ठेवणं, आपण अपयशी नाही तर यशस्वीच होणार अशी धारणा ठेवणं आणि काहीही घडलं किंवा घडलं नाही तरी आपण सुखीच असू अशी मनोवृत्ती ठेवणं, या सवयी इतकं आपलं उद्धार करू शकणार दुसरं काहीच नाही. तुम्हाला तुमच्या कामातलं आनंद वाढवायचा आहे का? तुमच्या यशाला आणि प्रगतीला उपकारकारक ठरतील अशी नाती निर्माण करायची आहे का? तर मग नेहमी सर्वोत्तमाची, उच्चतमाची आणि सर्वाधिक आनंदाची आस आणि अपेक्षा धरणारा आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा आणि कधी निराशवादी, हतोत्साहित मनस्थितीत राहण्याची स्वतःला मुभा देऊ नका. अंतःकरणापूर्वक अशी श्रद्धा बाळगा की जे काम करण्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे ते तुम्ही करलाच. तुम्ही यशस्वी होणार याबाबत कधी शंका बाळगू नका. तसा संशय मनात कधी डोकावू लागलाच तर त्याची हकालपट्टी करा. जे साध्य करण्याचा निश्चय तुम्ही केला असेल त्यासाठी आदर्शवत रासण्याचा विचारमिंद्राचंच फक्त स्वागत करा. निरुत्साही करणाऱ्या मनोवृत्तींना कोणत्याही प्रकारे अपयशाची किंवा असमाधानाची पुष्टीशी सूचना देणाऱ्या गोष्टींना विचारशत्रू मानून त्यांना नकार द्या. टीव्हीवरची तारका आणि हफिंग्टन पोस्ट या प्रभावशाली ऑनलाईन वृत्तपत्राची संस्थापिका एरियाना हेफिंग्टन ग्रीसमध्ये वाढली. शाळेत शिकत असताना एका मासिकात तीन केम्ब्रिज विद्यापीठाचा फोटो पाहिला आणि लगेच आपल्या मित्रमंडळींना आणि कुटुंबाला आपण तिथे जाऊ इच्छित असल्याचं सांगून टाकलं. सर्वांनी, खास करून तिच्या वडिलांनी हे खुळचट कल्पना ठरवून तिला ती सोडून द्यायला सांगितलं. पण तिच्या आईनं आपल्यासाठी आणि आपल्या मुलीसाठी स्वस्तातील विमान तिकीट काढली. केम्ब्रिजमधल्या एखाद्या शाळेत एरियाना कशी वावरेल याचा दृश्य डोळ्यासमोर व्यवस्थित आणता यावं एवढा तिचा उद्दिष्ट होता. केम्ब्रिजला गेल्यावर त्याने कोणत्या शाळेच्या अधिकाऱ्याच्या गाठीभेटी घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्या दोघी फक्त पावसात भटकल्या आणि एरियाना अगोदरच तिथे राहते आहे अशी कल्पना त्यांनी केली. वर्षांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं एक शिष्यवृत्ती देऊन एरियानाला प्रवेश दिला. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिच्या आईनं तिला नेहमी नवीन गोष्टी करून पाहण्याचा आत्मविश्वास दिला. तसंच सकारात्मक दृष्टिकोनामुळे अडथळ्यांवर मात करता येते हा संदेश तिला लहान वयातच मिळाला. पुढे जाता एरियानाच्या होकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला राजकारण आणि टेलिव्हिजन या क्षेत्रात
आणि स्वतःच्या ऑनलाईन वृत्तपत्र प्रकाशित करण्यात यश मिळालं. तुम्ही काहीही बनण्याचा किंवा करण्याचा प्रयत्न तसं कराल तरी त्याबाबत नेहमी अपेक्षाने समृद्ध, आशापूर्ण, सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. तुमच्या सर्व क्षमतांचा त्यामुळे कसा विकास होतो आणि तुमच्या केवढी सुधारणा होते ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथे समाप्त करतो. असेच स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.